इसके नीचे बैठा है। आराम से उसको लगना नहीं चाहिए। आप आंखों में रामन आहे ना? रामन आहे, रामन आहे. इंडियन रॅट्स एक ब्राह्मण साप ओळखायचं कसं? त्याच्या पोटात अंडी आहे. का? हो हो झालं. रेटिक्युलम दिसते ना जाळीदार नक्षी, याच्यावर तुम्ही ब्राह्मण साप ओळखू शकता. घाबरायची गरज नाही. हे रेटिक्युलम कुठल्या सापाच्या अंगावरती नसते. ठीक आहे, एक झालं. दुसरं त्याच्या तोंडाच्या जबड्यावर, तोंडाचा जबडा बघा व्यवस्थित, त्याच्या तोंडाच्या जबड्यावरती काळ्या उभ्या रेषा आहेत, दिसल्या? तोंडाचा जबडा आहे ना, तोंडाचा जबडा बघा, त्याच्यावरती काळ्या उभ्या रेषा आहेत, त्या जोडलेल्या आहेत. जर त्यांनी तोंड उघडलं तर त्या विभागल्या जातात. ओके, जर तोंड बंद असेल तर ते सरळ रेषेत दिसतात. ही दुसरी महत्वाची आहे. हे रेटिक्युलम दिसतंय, हे दिसलं धामण साप समजायचं. जर तुम्हाला शेपटी दिसली कुठल्या कपाटाखाली, घरामध्ये, किचनमध्ये, तर धामण साप पकडायची गरज नाही. जर जाळामध्ये साप जर अडकला तर त्याला पकडून घेणं गरजेचं आहे, कारण जाळामध्ये साप अडकल्यानं ते ही स्किन आहे ना फाटत जाते. ही कवलं निघतं, स्किन फाटते, रक्त येतं, मुंगी लागते आणि साप मोहरा होतो. ओके, तर सापाला आपण जीवदान दिलं पाहिजे. आपल्या विभागात उरणमध्ये साप वाचले जातात जास्तीत जास्त, पण इतर ठिकाणी साप मारतात. तसं नाही व्हायला पाहिजे. जनजागृती महत्त्वाची आहे. साप आपण ठेवले तर आपली पुढची पिढी साप बघेल, नाही तर आपल्याला पुस्तकात किंवा चित्रपटात साप दाखवायला लागतील. ओके, आपल्या इथे सापडणारे फक्त 4 साप विषारी आहेत: नाग, मण्यार, घोडस आणि तुळसे. इंडियन स्पेक्टिकल कोबरा, रसेल्स वायपर, कॉमन क्रेट आणि सॉस्केड वायपर, हे 4 साप फक्त विषारी आहेत. बाकी सगळे साप बिनविषारी आणि निर्विषारी. ओके, आता हा जो आहे इंडियन रॅट स्नेक, बिनविषारी, शेतकऱ्याचा मित्र. शेतामध्ये जे उंदीर नासधूस करतात ना धान्याची, त्या उंदरांना मोठ्या प्रमाणावरती खातो आणि आपल्या शेतीचं नुकसान होण्यापासून टाळतो. जर घरामध्ये साप असेल तर तो उंदीर खाण्यासाठी आलेला असतो. थोडं स्पष्ट आहे. तुम्ही हा डीपी वट ना, येस, कोनेक्स डीपी वट यांनी हा साप वाचवला, त्यासाठी उरण वन विभाग आणि आमच्या NGO तर्फे तुमचं मनापासून आभार. साप वाचवण्यासाठी सहकार्य करा. सरपंच तर त्याचं काम करत राहील. आणि पुन्हा काही गरज वाटली तर हेल्पलाईन नंबर आहे वन खात्याचा 1926. माझा नंबर तुमच्याकडे आहे. गरज लागली तर फोन करा. अननेसेसरी जर बिनविषारी साप असेल तर पकडायची गरज नाही. विषारी साप असेल तर कधीही फोन करा, अवेलेबल होईल. ओके, थँक्यू सो मच.